नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाटेट कडून एक महत्त्वाचं शुद्धीपत्रक आलेलं आहे। नुकताच अंतरिम निकाल त्यांनी लावला होता। आता परत एकदा हा अंतिम निकाल जाहीर होणार होता, पण या अंतिम निकाल जाहीर होण्याच्या अगोदर एक महत्त्वाचं शुद्धीपत्रक आलंय। आता या शुद्धीपत्रकामधून काय काय होऊ शकतं, थोडक्यामध्ये उत्तर सूचीमध्ये बदल करण्यात येणार आहे। उत्तर सूचीत काय बदल होणार आहे, निकालावरती याचा परिणाम होणार का? आता जे विद्यार्थी 149 पैकी 55-60% क्वालिफाय होणार होते, कदाचित हा निकाल अजून पाठीमागे जाणार का, तोही पण आपण या शुद्धीपत्रकाच्या माध्यमातून समजून घेऊया। आणि अंतिम निकाल कधी लागू शकतो त्याबद्दल सुद्धा त्यांनी इथे या परिपत्रकामध्ये थोडंसं मेन्शन केलंय, ते पण मी तुम्हाला सांगतो। सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। महाटेट कडून काय शुद्धीपत्रक आलंय तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमी कडनं टेट 2025 ची तुम्ही जर तयारी करत असाल तर तुमच्या मार्गदर्शनासाठी ही बॅच आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड गुरु 4.0 ची बॅच चालू झालेली आहे। सो ह्या बॅच मध्ये पूर्ण टीम ज्यांनी मागच्या वर्षामध्ये 1000 प्लस विद्यार्थ्यांचं शिक्षक भरतीमधून निवड केली होती, अशी टीम तुमच्या बरोबर असणार आहे। आयपीएस पॅटर्न नुसार ही बॅच चालू झाली आहे। फी 2999 प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल आहे। आता लगेच ॲप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच परचेस करा। काही शंका असेल तर खालच्या नंबरला कॉल करा। आणि टेटची तयारी करण्यासाठी बहुप्रतीक्षित असं महत्त्वाचं पुस्तक तुम्हाला बाळासाहेब बोडके सरांचं 50% ऑफ मध्ये आता अवेलेबल झालेलं आहे। 170 रुपयामध्ये तुम्ही ॲपवरून ऑर्डर करू शकता, ऑनलाईन पण ऑर्डर करू शकता। चला, महत्त्वाच्या या शुद्धीपत्रकाकडे तुम्हाला मी घेऊन जातो। काय सांगितलं यामध्ये बघा, आजच्या डेटला आज म्हणजेच 7 फेब्रुवारीला आलेलं हे महत्त्वाचं शुद्धीपत्रक आहे। बघा, 7 फेब्रुवारीला आलेलं हे महत्त्वाचं शुद्धीपत्रक आहे। यात त्यांनी काय पहिले शुद्धीपत्रकामध्ये पहिले प्रस्तावना दिली, काय दिली आहे, 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या टेट मध्ये पेपर 1 पहिली ते 5वीला, पेपर 2 6वी ते 8वीचा अंतरिम निकाल, अंतरिम आणि अंतिम मध्ये फरक आहे, अंतरिम नंतर अंतिम लागतो। अंतरिम निकाल परिषदेच्या या वेबसाईटवर त्यांनी प्रसिद्ध केला होता। 31 जानेवारीला जाहीर करण्यात आला होता। सदर अंतरिम निकालावर दिनांक 6 फेब्रुवारी पर्यंत गुणपडताळणी व आक्षेप मागवलेले होते। आता 6 तारखेपर्यंत आक्षेप घेतल्यानंतर एक बदल त्यांनी केलेला आहे, तो बदल पण त्यांनी लगेच सांगितलाय। त्यात त्यांनी सांगितलंय 10 जानेवारी 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतिम उत्तर सूचीवर प्राप्त हरकतीनुसार काय केलंय, पेपर 2 मधील फक्त एवढा बदल आहे महत्वाचा बघा, पेपर 2 मधील गणित आणि विज्ञान विषयातील प्रश्न क्रमांक संच ए, आता 4 संच होते ABCD। पेपर 2 मध्ये पेपर 2 मध्ये 2 पेपर असतात, सामाजिक शास्त्र आणि गणित विज्ञान। त्यापैकी फक्त गणित आणि विज्ञान पेपर 2 यामध्येच फक्त बदल केलाय। त्यामध्ये एक प्रश्न त्यांनी काय केलाय, रद्द केलाय। कोणता प्रश्न रद्द केलाय, त्यानुसार प्रत्येक संचामधला त्यांनी प्रश्न टाकलाय। ए संचचा 130 नंबरचा आहे, बी चा 125 नंबरचा आहे, सी चा 150 नंबरचा आणि डी चा 145 नंबरचा। अर्थात फक्त संचनुसार जर विचार केला तर एक प्रश्न तुमचा रद्द झालाय। म्हणजे पहिले प्रश्न होते 150, त्यामध्ये पहिलेच ऑलरेडी एक प्रश्न रद्द झाला होता, म्हणजे टोटल 149 होते। आता परत एकदा एक रद्द झाला, आता 148 प्रश्न शिल्लक राहिले, ज्याच्यावरती तुमचा आता मेरिट लागणार आहे। बघा, आक्षेप प्राप्त झाल्याने तज्ञांच्या अभिप्रायामुळे सदर प्रश्न रद्द करण्यात येत आहे। स्टार अंतिम सुधारित उत्तर सूची जाहीर करण्यात येत आहे। जाहीर केली का नाही केली, इथे म्हणताय करण्यात येत आहे, अजून करणार आहे असं करणार होते, बरोबर। आक्षेप असेल आता याबाबत, या प्रश्नाबाबत, या प्रश्नाच्या रद्द करण्याबाबत जर कुणाचा आक्षेप असेल तर त्यांनी दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत या मेल आयडी वरती आक्षेप नोंदवता येईल। आता याबाबतही म्हणजे काय, या प्रश्नाच्या बाबतीत त्यांनी सांगितले फक्त परत नवीन आक्षेप तुम्ही घेऊ शकत नाही। याबाबत तुमचा काही आक्षेप असेल तर तुम्ही इथे नोंदणी करू शकता। या उपरोक्त कालावधीनंतर प्राप्त आक्षेपाचा विचार केला जाणार नाही, तदनंतर अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येईल। म्हणजे त्यानंतर म्हणजे काय, 10 तारखेनंतर तुमचा अंतिम निकाल लागणार आहे। 10 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारीच्या दरम्यान तुमचा अंतिम निकाल लागणार आहे। आता यामध्ये या नोटीसमध्ये फक्त याबाबतही या प्रश्नाबद्दल थोडंसं शंका येऊ शकतो तुमच्या मनामध्ये, म्हणजे सर परत एकदा मी आक्षेप घेऊ शकतो का 10 तारखेपर्यंत, तर याबाबतही त्यांनी शब्द टाकलाय। याबाबतही म्हणजे याबाबत, हा प्रश्न जो रद्द केला याबाबत तुमचा काही आक्षेप असेल तर तुम्ही इथे काय ईमेल वरती आक्षेप घेऊ शकता, असं याचा अर्थ माझ्या मताने होतो। तुम्हाला वेगळा अर्थ मला कमेंट मध्ये कळवा, हा अर्थ त्यांचा झालेला आहे। सो हे आले बघा 7 तारखेला आलेलं परिपत्रक आहे। आता यामध्ये काय बदल होऊ शकतो थोडक्यात तुम्हाला ते पण सांगतो।
शकतो. निकालावर परिणाम होणार का? पेपर 1 निकाल बदलेल का? तर पेपर 1चा निकाल ऍज इट इज आहे, त्यात काहीही बदल होणार नाहीये. पेपर 2 सामाजिक शास्त्र निकाल बदलेल का? तर यामध्ये पण काहीच बदल होणार नाहीये. मात्र पेपर 2 विज्ञान व गणित निकाल बदलेल का? तर याचं उत्तर आहे यस, याचा निकाल बदलेल. आता याचा निकाल कसा बदलेल तर लक्षात घ्या, पेपर 2 विज्ञान आणि गणित निकाल बदलेल का? तर याचं उत्तर यस आहे. किती प्रश्न रद्द झाले आतापर्यंत जर बघितले तर 150 पैकी आतापर्यंत टोटल 2 क्वेश्चन रद्द झाले. आता राहिले 148 प्रश्न. आता पासिंग किती मार्कसाठी असणार आहे? मग या 148 मार्कांवरती पासिंग असणार आहे. मग 148 चे 55% काढले तर ते होतात 81.4. म्हणजे आता 81 वरती कॅटेगरीचे उमेदवार पात्र होणार आहे. कॅटेगरीचे उमेदवार म्हणजे 1 मार्क. बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न होते, बरेच विद्यार्थी नाराज झाले होते पेपर 2 मध्ये. इतर पेपरमध्ये पण झाले, पण पेपर 2 मध्ये आता या विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे आणि पेपर 2 हे पात्र होणार आहे, म्हणजे निकाल बदलणार आहे. 81 वरती असणारे बरेचसे विद्यार्थी होते. मला कमेंटमध्ये टाका तुमचा निकाल आता झालाय, तुम्ही इलिजिबल होणार आहात असं मला कमेंट निकाल टाका तुमचा निकाल. आता 81 ला पासिंग होणार आहे कॅटेगरीचे उमेदवार. आणि ओपनचे उमेदवार मात्र बघितलं 60% जर काढले तर 88.8 म्हणजे 89 ऍज इट इज आहे तुमचा. 89 वरती तुमचं पासिंग आहे. 90 काय होत नाही, 88 काय होणार नाहीये, लक्षात घ्या. मग हा बदल जर झाला तर कितीतरी विद्यार्थी आता परत होणार आहे, इलिजिबल होणार आहे, परत स्पर्धेमध्ये येणार आहे. सो 6 ते 8 साठी हे विद्यार्थी परत इलिजिबल होणार आहे. सो हा निकालामध्ये परिणाम होणार आहे. याबाबत तुम्हाला अजून काय वाटते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि परत एकदा जे विद्यार्थी काय म्हणूया अपात्र झाले होते, आता या परिपत्रकामुळे, या प्रश्नाच्या रद्दतेमुळे हे मुलं आता पात्र झाले आणि परत एकदा तुम्ही अभ्यासाला लागले आहात. सो तुमचं खूप परत एकदा शुभेच्छा, अभिनंदन. आता टेट 2025 ची तयारी जर तुम्हाला करायची असेल तर गुरु 4.0 ची बॅच लॉन्च झाली आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. ही पूर्ण टीम तुम्हाला इथे मार्गदर्शन करणारे IPS पॅटर्न नुसार. लगेच ऍप डाउनलोड करून बॅच परचेस करा आणि अभ्यासाला लागा. कारण टेट मध्ये ज्याला जास्त मार्क पडतील त्याला इच्छेनुसार, त्याच्या पसंती क्रमानुसार ती आस्थापना, ती संस्था त्याला मिळणार आहे. सो त्याच्याबरोबरच हे 50% ऑफ मध्ये 170 रुपयाचं पुस्तक अवेलेबल आहे टेटच्या तयारीसाठी. बाळासाहेब बोडके सरांचं पुस्तक आहे. सो लगेच ऍपवर जाऊन तुम्ही ऍपद्वारे तुम्ही मागणी करू शकता किंवा ऑनलाईन पण मागणी करू शकता. अजून काही शंका असेल तुम्हाला तर ह्या नंबरला कॉल करा किंवा डायरेक्ट ऍप डाउनलोड करून बॅच पण परचेस करा. सो विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाला लागा. टेट 2025 लवकरच होणार आहे. जून जुलैच्या दरम्यान चान्सेस खूप जास्त आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.